सातारा शहरात तरसाच्या वाढत्या उपद्रवामुळे सातारकर नागरिक त्रस्त. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये तरसाचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल गंभीर जखमी. सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी येथे घडली घटना. वनक्षेत्रपालांवर रुग्णालयात उपचार सुरू. जपानच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या योजना व सवलतीची घेतली माहिती. बुलेट सायलेन्सरवर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई. बुलेटचे 40 सायलेन्सर व हॉर्न करण्यात आले जप्त. मान तालुक्यातील नेते शेखर गोरे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही झाले आहेत. शेखर गोरे यांना आमदारकी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक करून साकडे घातले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम 2023-24 करता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दिनांक 23 रोजी होणार आहे. सासवड तालुका फलटण येथील एका 11 वर्षीय मुलाचे पायाचे चुकीचे ऑपरेशन झाल्याने कायमचे अपंगत्व आले असा आरोप त्यांनी डॉक्टरांवर केला. यासाठी त्यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. प्रतापगड साखर कारखान्याकडून 3,000 रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती चेअरमन यशवंतराव साळुंखे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद. नामदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या समर्थकांचा आंदोलनाचा इशारा. सातारा शहराजवळ असणाऱ्या महागाव येथील नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केला असून पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाई येथील शहाबाग येथील स्ट्रॉबेरी फार्म हाऊसमध्ये निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार अनुभवायला मिळाला. सुहास राजाराम अनपट यांच्या स्ट्रॉबेरी फार्म हाऊसमध्ये चक्क गणपतीच्या आकाराची स्ट्रॉबेरी सापडली. या स्ट्रॉबेरीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय सुविधा व सामाजिक प्रकल्पाचा आढावा घेतला. केळघर परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच सोमवारी एका शेतकऱ्याच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू झाला. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पिठाच्या गोळ्यात भरलेल्या स्फोटकाच्या साहाय्याने रानडुकराची शिकार केल्याचा प्रकार पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात उघडकीस आली. वन विभागाने या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.